की आपल्याला सगळ्यांना माहितीये की रावण हा ना, रावण हा खरंच खूप बलवान होता, खूप शक्तिशाली होता आणि तो परम शिवभक्त होता. बरोबर. तो ब्राह्मण होता. बरोबर. तो सकाळ संध्याकाळी संध्या केल्याशिवाय म्हणजे हे सगळं अगदी नित्य नियमाने पाळणारा होता. बरोबर. तो इतका परमभक्त होता शंभोचा. एकदा त्याने अशी खूप तपश्चर्या केली, अगदी कडक तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येनंतर शिवशंभो त्याला पावले. बरोबर. शिवशंभो म्हणाले की माग, तुला जे मागायचे ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तर रावण असतो तो म्हणाला, म्हणजे भले शंकर महाराज होते ते, म्हणजे शंकर बाप्पा होते ते, शिवशंभोला म्हणाले की हे बघ, तू मला तुझी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझं लिंग ते मला दे. कारण आपण शंकराची पूजा कशी करतो, कोणत्या रूपात करतो, लिंग रूपात. तू तुझं लिंग मला दे, म्हणजे त्याच्या म्हणजे शंभूच्या सगळ्या शक्ती रावणाकडे जातील. अशा पद्धतीने ते मागितलं. भोळा शंकराने आपलं लिंग काढून दिलं आणि रावण म्हणाला की आता हे लिंग मी नेऊन ठेवणार माझ्या लंकेत. कुठे? माझ्या लंकेत. पण शंभूने एकच अट घातली की हे बघ, हे लिंग जर आहे ना तुला न्यायचं असेल लंकेमध्ये तर ते तू कुठेही न थांबवता न खाली ठेवता घेऊन जा. तो म्हणाला ठीक आहे, एवढंच ना, असा जाईन मी पटापट पटापट पटापट. बरं, ते असं पण होतं त्याच्यामध्ये की ते संध्याकाळ व्हायच्या आत घेऊन जायचं होतं, कारण संध्या करायची होती रावणाला. मग आता हे सगळ्या देवांना कळलं की अरे बापरे, आता शंभूने त्याचं लिंग दिलेलं आहे म्हणजे रावण आता उत्पात माजवेल, सगळ्यांना नको नको करून सोडेल. अशा वेळेला करायचं काय? सगळेजण जातात गणपती बाप्पाकडे की अरे गणेशा बघ, म्हणजे खरं तर जातात वडिलांची, म्हणजे मुलाची कंप्लेंट घेऊन वडिलांकडे जातात, पण इकडे वडिलांची कंप्लेंट घेऊन सगळे देव आले गणपती बाप्पाकडे. कारण गणपती बाप्पा हे विनायक आहेत, विनायक नायक आहेत. ते त्यांच्याकडे लिडरशिप असल्यामुळे त्यांच्याकडे सगळ्या आयडियाज पण त्यांच्याकडे होत्या, क्लुप्त्या होत्या सगळ्या. मग ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही काही घाबरू नका, ते लिंग काही श्रीलंकेपर्यंत पोहोचणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो. रावण तडक निघाला होता, धडाधड 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 चालत अगदी कर्नाटक बॉर्डर पर्यंत पोहोचलाच होता. तिथपर्यंत काय झालं की अंधार व्हायला लागला अचानक. देवांचं षडयंत्र ते. जसं अंधार व्हायला लागला तसं त्याची संध्या करायची वेळ जवळ आली रावणाची. रावण इथे तिथे बघायला लागला की अरे माझ्या हातात हे लिंग आहे, हे कोणीतरी धरावं, कारण मी खाली तर ठेवू शकत नाही, मी पटकन संध्या करून येईल तोपर्यंत तर कोणीतरी हे धरावं. आजूबाजूला बघतात तर काय त्यांना एक गुराख्याचं पोर दिसलं. गुराख्याचं पोर म्हणजे जे काऊस आणि गोट्स जे सांभाळतात ना, हा शेपर्ड्स. ओके, तर ते दिसलं तर ते म्हणाले की ठीक आहे, हे गुराख्याचं पोर आहे, ह्याला मी सांगतो की अरे बाबा तू हे धर, मी 2 मिनिटात संध्या करून येतो. ते लिंग त्याला बोलवलं आणि मग शुभंकरोती म्हणतो ना आपण, शुभंकरोती तू म्हणतेस का? हा, त्याला संध्या म्हणतात. ओके, ठीक आहे. तर ते म्हणायचं, अंधार झाल्यावर म्हणतो की नाही आपण शुभंकरोती. ओके, शुभंकरोती म्हणतो, तर तसं त्यांना शुभंकरोती म्हणायचं होतं. आणि मग तसं त्या गुराख्याच्या पोराला बोलवलं आणि रिक्वेस्ट केली की अरे बाबा जरा वेळ हे पकड, मी अगदी 2 मिनिटात संध्या करून येतो, तोपर्यंत 2 मिनिटं काही करून तू पकड, हे धर हे. तर आले आणि तर तो म्हणा बघा, पण 2ऱ्या मिनिटाचा 3रा मिनिट झाला तर मी हे खाली ठेवून देणार, तुझं तू ठरव बाबा काय करायचं ते. तर ठीक आहे, चालेल, मी येतो, अगदी 2 मिनिटातच येतो. जशी रावणाची पाठ वळते तसं गणपती बाप्पा ते लिंग जे असतात ते खाली ठेवतात. जसं ते खाली ठेवलं जात आणि ते संध्या करून येतात. अरे तू हे काय केलंयस? म्हणजे मला जड झालं, मी ठेवून
केवढं जड आहे, मी केवढूच आहे आणि ते केवढं आहे. म्हणता अरे बाप रे, आता ह्याचं काय करायचं. आणि मग रावण रागाच्या भरात ते लिंग उपटायला जातो आणि ते उपटलेलं जे लिंग आहे त्याचं जे असा पिळलेला जो तुकडा आहे तो असा जाऊन पडतो आणि त्याला गोकर्ण गोकर्ण असं म्हणतात, कारण ते गायीच्या कानासारखा तो तुकडा तिथे पडलेला आहे लिंगाचा. आणि बाकीचं जे आहे ते मुरुड बसलेली ती पिंड आहे, म्हणून त्याला मुरुडेश्वर असं म्हटलं जातं. ही आहे ती गोष्ट. तशी ती मूर्ती तिथे गोकर्णाला आहे. आणि